आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या प्रत्येक मुद्द्यावर फक्त बोलणं नाही तर काम करून दाखवणारी भूमिका. जेव्हा मतदान यंत्रासमोर उभे राहाल तेव्हा कोणताही संभ्रम नको. फक्त एकच चिन्ह लक्षात ठेवा, अनुक्रमांक 11. सफरचंद सफरचंद. आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे, काय सांगा? मी या ठिकाणी आज माझ्या प्रचाराचा शुभारंभ माझ्या केवळ आणि केवळ जे काय माझं इलेक्टिव्ह मेरिट शिक्षणाच्या बाबतीतलं होतं त्याच्या आधारे मी सुरुवात केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की माझ्या शिक्षणाला घेऊन माझा जो मतदार आहे हा सुज्ञ मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे आणि ते त्या ठिकाणी नक्कीच चांगली निवड करतील. मतदारांच्या अशा कोणते प्रश्न घेऊन आपल्या रणनीती उतरला? मतदारांच्या बाबतीतले जर प्रश्न बघायला गेले तर याआधी मागे मी या ठिकाणी पोलीस चौकीची सर्वात पहिल्यांदा मागणी केलेली होती. आज 50,000 लोकसंख्येचा हा प्रभाग आहे, प्रभाग 18. त्या ठिकाणी सीपी साहेबांना मी स्वतः निवेदन दिलेलं होतं. त्यानंतर दंडवत मंदिर असेल, त्या ठिकाणच्या रस्त्याचा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणचे प्रत्येक निवेदन मी प्रशासनाशी दिलेलं आहे आणि त्यावेळेस त्या बाबतीत मला चांगले समाधानकारक उत्तरही मिळालेलं आहे. काय नागरिकांचा कौल काय आपल्याला? नागरिकांचा कौल मला तर चांगलाच मिळतो आहे, कारण की आज माझ्या शिक्षणाला घेऊन जर बघायला गेलं तर मी सर्वांना एकच आवाहन करत आहे की मी अपक्ष म्हणून उमेदवारी केलेली आहे. मी पक्षाच्या याच्याने तयारी केलेली होती, परंतु कुठल्या कारणास्तव काही बंद दरवाजाच्या आड ज्या काही घटनाक्रम घडले असतील त्या कारणास्तव मला माझ्या शिक्षण असताना देखील मला नाकारण्यात आलं. तरी देखील मी ह्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादाला घेऊन मी उभं राहिलेलो आहे आणि मी अपक्ष माझी सफरचंद या चिन्हावर निशाणे घेऊन इलेक्शन लढवतो. धनशक्ती एकाकडे जनशक्ती, आपण काय म्हणतो? या ठिकाणी आता धनशक्ती आणि जनशक्ती दोघी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या मागे जो मतदार आहे हा नक्कीच मी केलेल्या जे काही कामं असतील, मी जे काही जनसंपर्कातनं मी जे लोक जोडलेले आहे या पद्धतीने मला 100% मतदान करतील.